MHT CET PCM फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोन्ही अटेम्प्टचे रिझल्ट लागलेले आहेत आणि आता विद्यार्थी आणि पालक विचार करतात की CET सेलच्या वेबसाईटवर इंजिनिअरिंग ॲडमिशनचे कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन करावे लागते ते रजिस्ट्रेशन कधी करावं लागणार आहे. CET सेलची डेट जी आहे ती कधी अनाऊन्स करणार आहे. तर CET सेलच्या वेबसाईटवर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्ट कशा रीतीने CET सेलच्या वेबसाईटवर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. पहा, तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्यास मला मदत करा. पहा, मी डायरेक्ट टॉपिकवर येतो. इथे मी तुम्हाला एक्झॅक्ट पाथ सांगत असतो. दरवेळी गुगलवर जायचं आहे, CET टाकायचं आहे, इथे फर्स्ट वेबसाईट येईल, ती फर्स्ट वेबसाईट ओपन करायची आणि ही वेबसाईट ओपन होते. आता या वेबसाईटमध्ये इथे पहा, कॅप आपण CETची एक्झाम दिलेली, मग इथे CETसाठी होतं. आता इथे कॅपसाठी इथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये पहा, या वर्षीचं शैक्षणिक वर्ष आहे 2026-2027, 2026 अँड 27. मग इथे आपण क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होते. आता पहा, या वेबसाईटवर ज्या ज्या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तिथे त्या लिंक ज्या आहेत तिथे ब्लिंक होत आहे, न्यू असं ब्लिंक होत आहे. इथे लेफ्ट साईडला आल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये जायचं आहे आणि इथे BE टेक. आता जर तुम्ही चेक केलं तर BE टेकच्या इथे पुढे न्यू ब्लिंक होत नाही आहे, म्हणजे अजूनही इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली नाही आहे. पण गेल्या वर्षी इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस कशा रीतीने होती एक अंदाज म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय की ही वेबसाईट जी होती गेल्या वर्षी FE2025.mahacet.org या वेबसाईटच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी त्यांचे गेल्या वर्षीचे इंजिनिअरिंग ॲडमिशनचे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन केलेले. आता इथे वेबसाईटवर आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन, इन्स्टिट्यूट लॉग इन, डायरेक्टोरेट लॉग इन, ARA लॉग इन असे लॉग इन येत आहेत. ठीक आहे, पण या वर्षीच्या वेबसाईटवर काय येऊ शकतं की न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर असं येऊ शकतं. एक बटन येतं इथे न्यू रजिस्ट्रेशनसाठी आणि ऑलरेडी रजिस्टर म्हणजे काही कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे नवीन बटन डिस्प्ले होईल. पण कोणत्या वेबसाईटवर? इथे ही वेबसाईट आहे FE2025 या वेबसाईटवर, म्हणजे FE2000. जर आपण इथे मी आता डायरेक्ट काय करतो की इथे वेबसाईटचा ॲड्रेसच टाईप करतो, FE2026.mahacet.org. ओके, आता ही वेबसाईट आली. पहा, इथे काय येतं, ऑलरेडी रजिस्टर्ड. तर रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाही आहेत, पण इथे बटन जे येईल न्यू रजिस्ट्रेशन, मग त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण आपले रजिस्ट्रेशन सुरू करू शकतो. लक्षात ठेवा, या रजिस्ट्रेशनसाठी एक कालावधी दिला जातो, एक पर्टिक्युलर टाईम पिरियड दिला जातो. त्या दिवसांमध्ये तुम्हाला हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे असतात. रजिस्ट्रेशन डेट उलटल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता काही विद्यार्थी आणि पालक म्हणतात की सर आमच्याकडे अजून डॉक्युमेंट्स आलेले नाहीत, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालेलं नाही, EWS सर्टिफिकेट मिळालेलं नाही, इन्कम सर्टिफिकेट मिळालेलं नाही. मी काय सांगतोय की ते सर्टिफिकेट जे आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावेच लागणार आहेत. CET सेलच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करावे लागणार आहे. जर तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तो टोकन असेल, तुम्हाला एक रिसिप्ट मिळाली असेल, तर ती रिसिप्ट सुद्धा तुम्ही किंवा ते टोकन जे आहे ते तुम्ही अपलोड करू शकता की आम्ही अप्लाय केलेलं आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला ही पावती मिळालेली आहे. ती पावतीसुद्धा आपण डॉक्युमेंट सेक्शनमध्ये अपलोड करू शकतो. पण एक लक्षात ठेवा की कॅप राऊंड 4च्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला
ते जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा इतर कोणतेही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सबमिट करावंच लागतं कंपल्सरी. ओके. आता इथे आपल्याला वेबसाईटवर काय दिसेल, न्यू रजिस्ट्रेशन, आणि न्यू रजिस्ट्रेशनवर टॅप केलं की आपलं न्यू रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. आता त्यामध्ये गेल्या वर्षी इथे पहा एक शेड्यूल होतं. इथे मी शेड्यूलवर क्लिक करतोय. आता हे जे शेड्यूल आहे, गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन कधी सुरू झालेलं ते पण पाहूया. गेल्या वर्षी 28 जूनला हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आणि लास्ट डेट पहा काय होती, 14 जुलै 2025 अप टू 7 PM. म्हणजे स्ट्रिक्टली हा जो डेट, ही जी डेट आहे आणि हे जे टाइम आहे ते फॉलो केलं जातं. यानंतर न्यू रजिस्ट्रेशन घेतले जात नाहीत. पहा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन द वेबसाईट. ओके, डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचीच आहेत, पण 28 जून ते 14 जुलै म्हणजे हा जो 15, 16, 17 दिवसांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स मिळणारच आहेत. आपण काय करायचं, रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचं, डॉक्युमेंट्स आपल्याला मिळाले तर ते अपलोड करायचं. अदरवाईज आपल्याला एक ऑप्शन आहे की आपल्याला जे टोकन मिळालेलं आहे किंवा जी रिसिप्ट मिळालेली आहे ते रिसिप्टसुद्धा इथे आपण अपलोड करू शकतो. पण लक्षात ठेवा, कॅप राऊंड 4च्या अगोदर आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स आपल्या कॅटेगरीचे तिथे सबमिट करायचे आहेत. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा आपण डॉक्युमेंट्स अपलोड करणार, ते डॉक्युमेंट्स स्क्रुटिनिफाय केले पाहिजेत. म्हणजे ते डॉक्युमेंट्सची सत्यता पडताळणी केली जाते की हे डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत की नाहीत. तर 2 प्रकार आहेत त्या स्क्रुटिनीचे. एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनी म्हणजे काय, की आपण ऑनलाईन हे डॉक्युमेंट्स अपलोड करतोय. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट्स आपण जे काही अपलोड केलेले आहेत ते ओरिजिनल आहेत आणि हे मी डिक्लेअर करतो, असं एक डिक्लेरेशन आपल्याला क्लिक करावं लागतं ऑनलाईनच. आपल्याला फिजिकल स्क्रुटिनी करायची असेल तर जवळच्या ARC सेंटरमध्ये, ज्याला FC सेंटरसुद्धा म्हणतात, फॅसिलिटेशन सेंटर, तर ती यादी मी तुम्हाला या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ बनवून दिलेली. यावर्षीसुद्धा CET सेल एक प्रकारची यादी पब्लिश करेल त्यांच्या वेबसाईटवर. सर्व जे काही फॅसिलिटेशन सेंटर आहे त्यांची वेबसाईटची कॉलेजेसची यादी जी आहे ती वेबसाईटवरच मिळणार आहे. एक मिनिट हा, इथे मी बॅक जातोय. पहा इथे ही FE 2025 ची वेबसाईट आहे. जेव्हा ही वेबसाईट FE 2026 ची वेबसाईट ॲक्टिवेट होईल तेव्हा अशा प्रकारे एक नोटिफिकेशन्स त्या वेबसाईटवर येत राहतील. पहा, सर्वात पहिलं नोटिफिकेशन काय आलेलं आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर अकॅडमिक इयर 2025-26. आपलं अकॅडमिक इयर काय असणार आहे, 2026-27. मग या वेबसाईटवर सर्वात अगोदर ते ब्राउचर येईल आणि पुढे एक नोटिफिकेशन्स येत राहतील. आता इथे पहा, स्क्रुटिनी सेंटर लिस्ट. इथे स्क्रुटिनी सेंटर लिस्टवर जसं मी क्लिक करतोय तसं हे एक डिटेल सिरियल नंबर, इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम आणि ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स. आता पहिलंच कोणतं दिलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, आणि त्या व्यक्तीचे पहा त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपण काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सचे घेऊन आपण त्या स्क्रुटिनी सेंटरवर जायचं आहे आणि स्क्रुटिनी सेंटरवर आपले ते डॉक्युमेंट्स दाखवायचे आहेत. मग त्यांच्याकडून एक एक्नॉलेजमेंट मिळेल, म्हणजे आम्ही हे सर्व डॉक्युमेंट चेक केलेले आहेत आणि हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते ओरिजिनल आहेत असं त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट आपल्याला दिलं जाईल. ते काळजीपूर्वक सांभाळून ठेवायचं आहे तुम्ही. आता अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे हे स्क्रुटिनी सेंटर असणार आहेत. म्हणजे तुमच्या जवळच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून घेऊ शकता. ओके, त्याला आपण म्हणतो फिजिकल स्क्रुटिनी. ठीक आहे. आता ही फिजिकल स्क्रुटिनी झाल्यानंतर पहा, पहिली स्टेप इथे आता मी जरा
इथे नोट ओपन करतो रायटिंगसाठी. आपल्याला समजा आपली फर्स्ट स्टेप काय आहे? रजिस्ट्रेशन. आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके. रजिस्ट्रेशन नंतर आपण काय करतोय? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जी प्रोसेस आहे ती आहे मेरिट लिस्ट तयार करण्याची. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले करण्यात येईल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते? तर सीईटी सेलने जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची एक यादी बनवते. ज्या विद्यार्थ्यांना 100% आहेत ते टॉप रँकिंगमध्ये असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना हळूहळू कमी पर्सेंटाईल आहेत ते त्या यादीमध्ये लोअर रँकला सरकतात खाली. आता ही जी काही प्रोव्हिजनल लिस्ट असते ही प्रोव्हिजनल लिस्ट विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे किंवा सीईटी सेलवर रजिस्ट्रेशन करतावेळी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे ती तयार केलेली असते. आता या रजिस्ट्रेशनमध्ये विद्यार्थ्यांकडून काही चुका होतात. मग या चुका सुधारण्यासाठी इथे एक ग्रीव्हन्सेस पिरियड असतो. पहा इथे जो ग्रीव्हन्सेस पिरियड आहे हा ग्रीव्हन्सेस पिरियड म्हणजे आपल्या त्या चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्तीसाठी आपल्याला हा जो पिरियड जो आहे तो दिलेला आहे. आणि एकदा का तो ग्रीव्हन्स पिरियड संपला त्यानंतर सीईटी सेल आपली एक लिस्ट, नवीन लिस्ट डिस्प्ले करते. त्याला आपण म्हणतो फायनल मेरिट लिस्ट. ही फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची असते. कारण या फायनल मेरिटच्या रँकच्या आधारे, मी पुन्हा एकदा सांगतोय, कशाच्या आधारे? फायनल मेरिट लिस्ट रँक जो आहे तो फायनल मेरिट लिस्ट रँक तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये, तुमच्या कॅप राऊंड प्रोसेसमधून इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये खूपच महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. एकदा का तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट रँक मिळाला, आता तो फायनल मेरिट लिस्ट रँकच्या बेसिसवरच आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवर कट ऑफ PDF फॉर्मॅटमध्ये आणि सीईटी सेलने जे काही यावर्षी कट ऑफ एक्सप्लोरर नावाचं फीचर लॉन्च केलेलं आहे त्या आधारे आपल्याला ती माहिती मिळू शकते की कोणकोणत्या कॉलेजेसचे कट ऑफ कसे आहेत. या अगोदरही मी त्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते कट ऑफचे व्हिडिओ बघू शकता. ओके. आता मी पुन्हा इथे काय करतोय, इथे पहा. ओके, ठीक आहे. इथे पहा. आता जेव्हा मी ह्या ब्राउशरवर येतोय, ह्या ब्राउशरमध्ये सर्व माहिती, डिटेल माहिती आपल्याला दिलेली असते. हे गेल्या वर्षीचं ब्राउशर आहे. या वर्षीचं ब्राउशर जे आहे इन्फॉर्मेशन ब्राउशर किंवा आपण त्याला माहिती पुस्तिका म्हणतो, ही माहिती पुस्तिका या वर्षीच्या वेबसाईटवर सीईटी सेल लवकरच अपलोड करेल. पण मी तुम्हाला एक कल्पना, एक आयडिया येईल की कशा रीतीने ते ब्राउशर असतं. तर या ब्राउशरमध्ये सर्व माहिती दिलेली असते. आता हे ब्राउशर या सर्व कोर्सेससाठी आहे पहा. आणि त्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे? इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इन्व्हिटेशन ऑफ ॲप्लिकेशन, रोल ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी इन द प्रोसेस ऑफ ॲडमिशन, डिक्लेरेशन ऑफ मीडियम, पॅटर्न, सिलेबस, शेड्यूल एटसेट्रा ऑफ सीईटी अँड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. त्यानंतर ज्युरिस्डिक्शन ऑफ युनिव्हर्सिटीज, कॅन्डिडेटच्या टाईप. आता हे कॅन्डिडेटच्या टाईप जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कॅन्डिडेटच्या टाईपमध्ये तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेटचे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्र स्टेटचंच कॅन्डिडेटचे ठेवतात. पण काही ऑल इंडिया असतात, काही मायनॉरिटी आहेत, NRI आहेत, फॉरेन स्टुडंट आहेत, जम्मू अँड काश्मीर ॲज वेल ॲज लडाख मायग्रंट असतील, सँक्शन इनटेक अँड सुपर न्युमरी सीट्स फॉर व्हेरियस कोर्सेस. म्हणजे त्या कॉलेजचा जो सँक्शन इनटेक आहे पहा, यापूर्वीसुद्धा मी जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या सीट्स 60 सीट्स किंवा 120 सीट्स और 180 सीट्स अशा ज्या सीट्स असतात तो एक इंटेक असतो. त्याच्यावर 5% इंटेक कशाचा असतो? TFWSचा. ओके. आणि सुपर न्यूमरी त्यापेक्षाही काही रिझर्वेशन्स असतील तर तो इंटेक वाढतो. ओके. तर ती सर्व माहिती CET सेलच्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून दिलेली जाते. इथे पहा, अलोकेशन ऑफ सीट्स, महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनल सुपरन्युमरी रिझर्वेशन्स जे आहेत प्रत्येक कॅटेगरीसाठी फिक्स्ड केलेले असतात. त्याबद्दल सीट मॅट्रिक्स जो आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये असलेल्या सीटचा सीट मॅट्रिक्स CET सेल पब्लिश करते. तो सीट मॅट्रिक्स कसा दिसतो ते पण आपण पाहूया जरा. गेल्या वर्षीच्या वेबसाईटवरच मी जातोय. इथे सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1च्या अगोदर तो सीट मॅट्रिक्स रिलीज होतो. पहा, इन्स्टिट्यूट वाईज हा कॅप राऊंड 1 AI कट ऑफ, कॅप राऊंड 1 MH कट ऑफ आहे. त्याच्या अगोदर इन्स्टिट्यूट वाईज, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. आता इथे मी सीट मॅट्रिक्सवर क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होईल आणि त्या PDF मध्ये सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या कॉलेजमध्ये, विशिष्ट कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी किती सीट्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये कळतं. इथे पहा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, कोर्स नेम सिव्हिल इंजिनिअरिंग, सँक्शन इंटेक किती आहे? 60. महाराष्ट्र स्टेट सीट्स किती आहेत? 60. मायनॉरिटी सीट्स किती आहेत? 0. ऑल इंडिया 0. इन्स्टिट्यूट सीट 0. ऑर्फन कॅटेगरीची 1. ओके. त्यानंतर ओपन, SC, ST, VJDT, NTB, NTC, NTD, OBC, SCBC यामध्ये जनरल आणि लेडीजच्या किती सीट्स आहेत? PWD कॉमन रिझर्वच्या किती सीट्स आहेत? PWDच्या किती सीट्स आहेत? आणि डिफेन्सच्या किती सीट्स आहेत? ॲज वेल ॲज डिफेन्स कॉमन रिझर्वच्या सीट्स किती आहेत? इथे EWS कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत? EWSचा आपल्याला माहित आहे 10% रिझर्वेशन आहे. 60 इंटेक आहे, त्याचा 10% म्हणजे 6 हा EWS साठी. आणि TFWS साठी आपल्याला माहित आहे 5%, म्हणजेच 60चे 5% किती झाले? 3 सीट. अशा रीतीने प्रत्येक कॉलेजचा एक सीट मॅट्रिक्स जो आहे, प्रत्येक कॉलेजसाठी हे सीट मॅट्रिक्स रिलीज केलं जातं. आता फक्त गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाही तर सर्वच CET सेलच्या वेबसाईट थ्रू जे कॉलेज ॲप्लिकेबल आहेत त्या कॉलेजचं सीट मॅट्रिक्स इथे येतं. आता इथे जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूटचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. आता पहा, इथे सँक्शन इंटेक किती आहे? 60. महाराष्ट्र स्टेटच्या सीट्स किती आहेत? 25. मायनॉरिटीच्या सीट्स किती आहेत? 31. म्हणजे हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे. अशा प्रकारे तो सँक्शन इंटेक जो आहे प्लस सुपर न्यूमरी काही असेल तो संपूर्ण प्रत्येक कॅटेगरीसाठी कसा विभागलेला आहे हे आपल्याला सीट मॅट्रिक्सच्या आधारे कळतं. आता जेव्हा आपण रजिस्ट्रेशन पूर्ण करणार, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, त्यानंतर एक स्टेप अशी येते, कॉलेज लिस्ट, प्रेफरन्स फॉर्म. आणि ती कॉलेज लिस्ट जी आहे ती आपल्याला अचूक भरावी लागते, जेणेकरून आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या पर्सेंटाईलनुसार, आपल्या युनिव्हर्सिटीनुसार सुद्धाही काही ठिकाणी, कारण होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोटा असतो, बेस्ट कॉलेज मिळवायचं असेल तर आपण आपली कॉलेज लिस्ट जी आहे ती परफेक्ट तयार करावी लागते. ओके. आणि ते अपडेट जे आहेत ते आपल्याला या वेबसाईटवर, म्हणजे ही FE 2025 मी तुम्हाला सांगितलं 26ची वेबसाईट, या वेबसाईटवर इथे लेफ्ट साईडला हे सर्व अपडेट्स एक एक करून आपल्याला मिळत राहणार आहेत. ओके. तर ही एक व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला की तुम्हाला या वर्षीची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल, गेल्या वर्षीची ॲडमिशन प्रोसेस कशी होती त्यावरून प्रत्येक स्टेपमध्ये, इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक स्टेपमध्ये मी असे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहणार आहे. तुम्हाला काही ॲडमिशन प्रोसेसविषयी काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरही माझा दिलेला आहे. तुम्हाला जर माझी पर्सनल काउन्सिलिंग घ्यायची असेल
कंपल्सरी नाही आहे. पर्सनल काउन्सिलिंग मी दरवर्षी विद्यार्थ्यांची करत असतो. पहा, माझा नंबर आहे 9673420413. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला विचारू शकता. जर तो कॉल उचलला जात नसेल तर म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो तेव्हा आलेले कॉल मी उचलू शकत नाही. म्हणून मी नंतर तुम्हाला पुन्हा कॉल करून काय डाऊट आहे हे विचारतो. व्हॉट्सअपचे रिप्लाय मी देतो. कमेंट सेक्शनमध्येही तुम्ही चेक करा. कमेंट्समध्येही मी स्टुडंट्सना, पॅरेंट्सना हेल्प करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.